माझ्या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा आहे। ज्या आया बहिणींनी माझा प्रचार घरोघरी जाऊन केला, दारोदार फिरल्या, त्या सर्वांचाच विजय आहे। ज्या भावांनी स्वतःच्या अंगावरती मार सहन केला, आया मायेहून शिव्या घातल्या, ते सहन केलं, त्या सगळ्या माझ्या भावंडांचा, वडीलधाऱ्यांचा हा विजय आहे। ठीक आहे, निवडणुका होत असतात, परंतु ही निवडणूक होत असताना सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली आणि जे काही प्रेम मागच्या 5 वर्षापासून माझ्यावरती केलं, त्यातून मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामाची शाबासकी देखील मला माझ्या मायबाप जनतेने दिली। मला खूप खूप आनंद आहे। अण्णा, तुम्ही 1 लाखाच्या पेक्षा जास्तीच्या लीडचा अंदाज व्यक्त केला होता, तुमचा अंदाज एकदम परफेक्ट टाकताना दिसतोय, त्याच्याबद्दल काय? मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत माझी नियत चांगली आहे, जोपर्यंत माझी नीतिमत्ता चांगली आहे, तोपर्यंत मला माझा आत्मविश्वास आहे की माझी माणसं मला सोडणार नाही आणि तेच आज मला दाखवून दिलं। मला 94,000नी मागच्या 2019ला निवडून दिलं। मी 1,20,000 तुम्हाला सांगितले होते, जवळपास 1,20,000 पर्यंत आपण पोहोचतोय। तुमच्या भावना अनावर झालेले, तुम्ही एकटे पडला होतात पण जनता तुमच्या सोबत होती, त्याबद्दल? निवडणुकीला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु माझा आत्मविश्वास मला सांगत होता की मी कुणाचं वाईट केलं नाही। मला जनता साथ दिली आणि मला जनतेने साथ दिली। माझ्या आया बहिणींनी, माझ्या सहकाऱ्यांनी, वडीलधाऱ्यांनी खूप खूप ताकद दिली, आदर दिला। मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। अण्णा काय सांगणार, मावळामध्ये मावळ पॅटर्न हे जनतेने यशस्वी झालेला मावळ पॅटर्न नव्हता, तो स्वतःचा स्वार्थाचा पॅटर्न होता। मावळचा पॅटर्न हा विकासाचा चालतो। मावळ तालुक्यानं विकासाला मत दिलं, मावळ तालुक्यानं विश्वासाला मत दिलं, पॅटर्नला आणि दहशतीला मतदान तालुक्याने दिलं नाही। दादा यांचा फोन विजयी उमेदवार सुनील अण्णा शिंदे यांना आलेला आहे। अण्णा, जरा व्हिडिओ साऊंड ओपन करा। दादा नो दादा, तुमचा शिलेदार 1,10,000 पेक्षा पुढे गेलाय। अजून जाईन 10-15 राहिले, 3 फेरायला फक्त। दादांचा स्पीकर करा। थँक्यू सो मच दादा, थँक्यू। स्पीकर करा दादा, पत्रकारांना ये साहेब, नक्की नाही साहेब, मला खूप मावळच्या लोकांनी प्रेम केलं, म्हणजे काम केलं, त्याचं फळ दिलं मला लोकांनी। दादांनी निधी दिला, त्याची लोकांनी खूप साथ दिली। थँक्यू। दादांचा अण्णा, दादा आले, तुमच्या चेहऱ्यामध्ये जरा अश्रू नाही हो, शेवटी बघा, एक मला सांगतो, निवडणुका होत असताना एक वैचारिक निवडणूक व्हायला पाहिजे, विचाराची, विकासाची निवडणूक व्हायला पाहिजे। परंतु या निवडणुकीला थोडंसं वेगळं वळण द्यायचं काम काही मंडळींनी केलं। व्यक्तीच्या अंगावरती येणं, कुठल्या सर्वसामान्य माणसाच्या अंगावर येणं, हे राजकारण तालुक्यातलं नव्हतं। ठीक आहे, आता इथून पुढे माझी विनंती आहे, झालं ते झालं, इथून पुढे आपण सगळ्यांनी तालुक्याच्या विकासाकरता कधी मला आवाज द्या, मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहील। दादांनी काय शुभेच्छा? दादा मला म्हणले, शहाण्या तू निवडून येणार होता आणि मला सांगतोय रे, मला त्रास सगळा मुद्दाम। मंत्री होण्याचं आश्वासन दिलंय असं कळतंय। बाद झालं, एवढं आहे, भरपूर आहे।